टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बाहेर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर संतापाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। याच पार्श्वभूमीवर सर्व महाराष्ट्रभर बंद पुकारला जातोय। या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख हे बार्शी गावचे भूमिपुत्र असून या बार्शी शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कडकडीत बंद असा पुकारण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की सध्या आपण बार्शी शहरातील मुख्य बाजारपेठ आहे या ठिकाणी सध्या आपण आहोत। या ठिकाणी या पुकारलेल्या बंद मध्ये जे संपूर्ण बार्शी शहरवासी आहेत त्यांनी या शहराला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत प्रतिसाद पाहतोय की आपण 100% जवळपास प्रतिसाद मिळाला। याच बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील मोठा बंदोबस्त प्रत्येक चौकामध्ये देखील ठेवण्यात आलेला आहे। यावेळी बार्शीतील ग्रामस्थांच्या वतीने निषेध मोर्चा देखील काढण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी काही बार्शीचे नागरिक आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण त्यांच्याकडून देखील काय प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय सांगाल, बार्शी शहरामध्ये आज बंद पुकारलाय, काय प्रतिक्रिया असणार आहे? आमच्या बार्शीचे सुपुत्र आहे संतोष देशमुख। तर आमच्या लेखाचं जे निर्गुण कृत्य झालं, त्यांची हत्या झाली आहे, तर निश्चित म्हणून बार्शीकरांनी सर्वांनी साथ दिलेली आहे आणि सर्वांनी त्या निमित्तानं बंद ठेवलेला आहे। एकही दुकान उघडणार नाही बार्शीमध्ये। काय मागणी काय असणार आहे? एक तर आमची पहिली मागणी आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा दिलाय, पण जो आमदार पदाचा राजीनामा आहे तो आमदार पदाचाही राजीनामा त्याचा काढून घ्यावा, आमदार पदे काढून घ्यावं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी साथ दिली ही गोष्ट करावा। जे आता मोकाट आजही फिरतात, कुणी गाड्या पुरवल्या, कुणी आरोपीची राहायची सोय केली, कुणी त्यांना जेवण घातलं, यांच्यावर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे। नक्कीच अजून काही नागरिक आहेत, काय बोलायचं आपल्याला? नमस्कार। सर्व बार्शीकरांनी प्रतिसाद दिलाय बंदला। तर जे 5 आरोपी पकडलेत आणि त्यातला एक वाल्मिक कराड जे मेन आरोपी आहे, त्यातला जो कृष्णा आंधळे म्हणून आहे तो अजूनही त्यांना सापडत नाही। तो लवकरात लवकर हुडकून काढावा, काहींनी मारून टाकला हे पण शंका येते। आणि ही संतापाची लाट आहे। ही बार्शी आज बार्शी बंद आहे, तर उद्या सर्व महाराष्ट्र बंद होईल। त्याची दखल घ्यावी सरकारने, लवकरात लवकर न्याय द्यावा। नक्कीच आपण पाहतोय की हा बंद पुकारल्यानंतर बार्शी शहरामध्ये कडकडीत बंद पाळत या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांनी सांगितलं की जो फरार आरोपी कृष्णा आंधळे आहे त्याला देखील तात्काळ अटक करावी, यांना तर पुन्हा महाराष्ट्र बंद होईल अशी हाक आहे ती या बांधवांच्या वतीने देण्यात आली आहे। कॅमेरामन विनोद नानावरेसह चित्रकुमार मोठे, TV9 मराठी, बार्शी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।